हॅलो गाईज, तर आज होतं माझ्या फ्रेंडचं लग्न. तर लग्न होतं अकोल्याला, जे की घरापासून 150 किलोमीटर अंतरावर होतं. त्यामुळे आम्ही घरातून लवकरच निघालो होतो. गाडी गावीच असल्यामुळे लग्नाच्या आधीच्या दिवशी आम्ही गावाकडे गेलो आणि नंतर गाडी घेऊन लग्नाला निघालो. आणि कोइन्सिडेंटली लोणी मधूनच जायचं होतं, त्यामुळे मी जास्त खुश होते. डिग्री नंतर खूप दिवसांनंतर मी या रोडने आले होते. खरंच खूप भारी वाटत होतं. आणि डिग्रीसाठी 4 वर्ष इथे राहिल्यामुळे लोणी खरंच खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. लोणीमध्ये गेल्यावर आम्ही या सहज डिजिटल शॉपमध्ये गेलो. तर त्यांनी ऍज अ गिफ्ट ही कस्टमाइज फ्रेम आमच्यासाठी बनवून ठेवलेली, पण कधी जायचं योगच आला नाही. आज तेही काम झालं आणि आशूच्या लग्नासाठी मी इथूनच कस्टमाइज फ्रेम बनवून घेतली होती आणि खूप शॉर्ट नोटीसवर त्यांनी ती फ्रेम बनवून ठेवली होती. तर यांच्याकडे खूप छान क्वालिटीच्या कस्टमाइज फ्रेम्स, टी शर्ट, मग प्रिंट, मोबाईल कव्हर आणि किचन्स वगैरे भेटतात. नक्की व्हिजिट करा. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर हा आमचा रोजचा हॉस्टेलला जाण्याचा रस्ता होता आणि हे माझं इंजिनिअरिंग कॉलेज. तेव्हा वाटायचं कधी एकदाची इंजिनिअरिंग होईल आणि आता हे सगळं पाहून खूप छान वाटत होतं. आणि लग्नात एक्झॅक्ट टाइमला पोहोचलो. तर आज आशूचं लग्न होतं. आशू माझी इंजिनिअरिंगला असतानाची सिनियर होती, पण आशू, ऋतू आणि मी रूममेट्स असल्यामुळे आम्ही खूप छान बॉन्ड शेअर केला होता. माझंही लग्न झालंय, ऋतूचंही झालंय आणि आज आशूचं सुद्धा लग्न होतं. या पोरी माझ्या हळदीपासून लग्नापर्यंतच्या सगळ्या इव्हेंट्सला हजर होत्या, त्यामुळे माझं येणं मस्ट होतं. फायनली लग्न लागलं. आशू खूप खुश दिसत होती. हे पाहून खरंच खूप छान वाटलं. आशू आणि ऋतू या दोघीही मला कधीच सिनियर असल्यासारख्या वाटले नाही. खूप छान आम्ही राहिलो. इनफॅक्ट पास आउट झाल्यावर हॉस्टेलचे काही दिवस मला अजिबात करमलं नाही. काही कारणांमुळे ऋती लग्नाला आली नव्हती. तिच्याकडे आशू बघून घेईलच. त्यानंतर दोघांना, काका काकूंना, या सगळ्यांना भेटलो आणि लांब यायचं असल्यामुळे लवकरच निघालो. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच गाईज. भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.